महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत, पण काही मंदिरे अशी आहेत जी इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम दाखवतात. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. स्वागत आहे तुमचं माझ्या सोलो बाईक ट्रॅव्हल राईड या सिरीजमध्ये. श्री माणकेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात वसलेले एक प्राचीन शिव मंदिर आहे व हे मंदिर मराठवाड्यातील अत्यंत ऐतिहासिक आणि कलात्मक मंदिरांपैकी एक मानले जाते. या मंदिराचा इतिहास साधारण 10व्या ते 12व्या शतकातील म्हणजेच यादवकालीन आहे. स्थानिक लोक याला माणकेश्वर म्हणतात कारण या मंदिराचे बांधकाम राजा माणकेश्वरांच्या काळामध्ये झालेले आहे. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थान नाही तर चालुक्यकालीन स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना आहे. काळ्या दगडातून घडवलेले हे मंदिर, त्यावरील सुंदर कोरीव काम आणि शांत वातावरण हे सर्व पाहताना इतिहास हरवून जातो. ह्या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील शिल्पकला. इतिहास सांगतो की या मंदिरावर अनेक वेळा आक्रमणे झाली, पण तरीही हे मंदिर अजूनही ठामपणे उभे आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर खाली उतरून करावे लागणारे शिवलिंगाचे दर्शन हा अनुभव खरोखरच अद्वितीय आहे. मंदिराचे गर्भगृह अतिशय शांत असून तेथे शिवलिंग स्थापित आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील अंबरनाथ, खिद्रापूर, औंढा नागनाथ यांसारख्या मंदिराच्या रांगेमध्ये मानले जाते. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर आपल्याला रामायण, महाभारत आणि पुराणातील विविध प्रसंग कोरलेले दिसून येतात. तसेच येथे भगवान विष्णूंचे दशावतार, विविध नृत्यांगना आणि देवदेवतांच्या अतिशय सूक्ष्म मूर्त्या कोरलेल्या दिसून येतात. प्रत्येक सोमवारी येथे आपल्याला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते, पण महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. श्रावण महिन्यात या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलते. भक्तांची अशी श्रद्धा आहे की येथे मनोभावाने दर्शन घेतल्यास मनाला शांतता मिळते आणि संकट दूर होतात. मित्रांनो, माणकेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थान नसून आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेले एक अनमोल कलात्मक ठेवा आहे. जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यात येणार असाल तर भूमच्या या माणकेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोला हर हर महादेव. पुढील ब्लॉग मध्ये आपण असे एक झाड पाहणार आहोत, त्याचा आकार पाहून तुम्ही थक्क व्हाल.